वेलकम बॅक आफ्टर द ब्रेक आणि ब्रेक नंतर आता वेळ झाली आपल्या टेक दरबारची। अंकित, पहिला प्रश्न आपल्याला विचारलाय राहुल राऊत यांनी। डेस्कटॉप कॉम्प्युटर सध्या वापरतायत। 945 चिपसेट मदरबोर्ड आहे, ड्युअल कोर 1.6 गीगाहर्ट्जचा प्रोसेसर आहे, 1 GB रॅम आहे आणि आता या सगळ्या कॉन्फिगरेशनसाठी कुठली ऑपरेटिंग सिस्टीम जास्त चांगली असेल असं विचारतात। राऊतांना विचार करायची गरजच नाहीये, कारण विंडोज 7 लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम आहे मार्केटमध्ये। नाउ आय नो खूप जण विंडोज XP अजूनही प्रेफर करतात, बट आय थिंक इट इज जस्ट अ माइंडसेट। विंडोज 7 ब्रँड न्यू ऑपरेटिंग सिस्टम आहे, रिसोर्स हंग्री पण नाही आहे जसं विंडोज विस्टा होती। विंडोज विस्टा एवढी जास्त पॉझिटिव्ह रिॲक्शन नव्हती मिळाली त्याला, बट विंडोज 7 स्टार्टर एडिशन किंवा विंडोज 7 होम बेसिक त्याची किंमत तुम्हाला इकडे दिसत असेल स्क्रीनवर। विंडोज 7 स्टार्टर किंवा विंडोज 7 होम बेसिक या दोघांमधली कोणतीही ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही घेऊ शकता, ती तुमच्या हार्डवेअरशी कंपॅटेबल असेल। आपल्याला पुढचा प्रश्न विचारलाय प्रसाद कदमने। त्याने सांगितलंय तो 6300 नोकियाचा वापरतो। ओके, आणि ह्याच्यामध्ये मल्टी टॅब ब्राउझिंग करता येईल का? कोणता ब्राउझर डाउनलोड केला तर जास्त चांगलं इंटरनेट सर्फिंग करता येईल असं तो विचारतो। ओके, नाउ प्रसाद, जनरली नोकिया, सॅमसंग, सोनी एरिक्सन, मोटोरोला, LG जे फोन्स असतात त्यांचे जे बिल्ट इन इंटरनेट ब्राउझर असतात ते जास्त खास नसतात। चांगलं आहे ना, मग त्याच्यामुळे त्या सगळ्या थर्ड पार्टी ऑपरेटर्सना काम मिळतं, काहीतरी करता येतं। बिलकुल नवीन हे जे थर्ड पार्टी डेव्हलपर्स असतात, फॉर एक्झाम्पल ऑपेरा जगातली मला वाटतं एक अशी कंपनी आहे जी मोबाईल फोन आणि डेस्कटॉप दोन्हीसाठी ब्राउझर बनवते, आणि जो मोबाईल फोनसाठी ऑपराचा ब्राउझर आहे ऑपेरा मोबाईल किंवा ऑपेरा मिनी। फॅन्टॅस्टिक ब्राउझर्स, आणि मला वाटतं ते वन ऑफ द फास्टेस्ट ब्राउझर्स, कारण हे कॅश्ड इमेजेस सेव्ह करत असतात। म्हणजे बेसिकली आपण जेव्हा लेट्स से काहीही सर्च करत असतो, लेट्स से tech2.com वर आपण गेलो आपल्या इंटरनेट ब्राउझरवरनं, तर पूर्ण सर्व्हरवरनं tech2.comचा डेटा डाउनलोड होत असतो प्रत्येक वेळी आपण साईटवर गेलो। ऑपेरा मिनी किंवा ऑपेरा मोबाईल ब्राउझर काय करत असतं, tech2.comची एक कॅश्ड इमेज ही ऑपेराच्या सर्व्हरवर सेव्ड असते। सो एव्हरी टाइम यू गो टू लेट्स से tech2.com, तर ती कॅश्ड इमेज आधी पुश करत असते, which basically ends up in significant time saving. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही टेक2च्या सर्व्हरवर पोहोचून इन्फॉर्मेशन घेईपर्यंत अर्धी इन्फॉर्मेशन आधीच आलेली असते तुमच्याकडे। सो इट्स अ फास्टर एक्सपिरियन्स, मल्टी टॅब ब्राउझिंगही मिळतं आणि ओव्हरऑल नॅव्हिगेशन एक्सपिरियन्स खूपच चांगला आहे ऑपेरा मोबाईल किंवा ऑपेरा मिनीमध्ये, आणि फ्री डाउनलोडही आहे। कूल, म्हणजे पैसे खर्च करायचे। तिसरा प्रश्न पण आपला एकदम खूप इंटरेस्टिंग आहे। आपण आत्ताच लेटेस्ट कॅमेरा बघितले कॅननचे, आणि आपल्याला नचिकेतने एक प्रश्न पाठवलाय। त्याच्याकडे सुद्धा कॅननचा EOS 450 आहे, 55-250 mm ची लेन्स तो वापरतोय, आणि आता त्याला एक टेली एक्सटेंडर घ्यायचा आहे। 1.4x किंवा 2x चे हे एक्सटेंडर्स असतील, हे त्याच्या लेन्स सोबत कॉम्पॅटेबल आहेत काय तो विचार? ओके, कॅनन EOS 450D च्या 55-200 mm लेन्स बरोबर दोन्ही एक्सटेंडर्स हे कंपॅटेबल आहे, टेली एक्सटेंडर्स। फक्त एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे नचिकेत, की टेली एक्सटेंडर जेव्हा तुम्ही तुमच्या लेन्सवर माउंट कराल, द अमाउंट ऑफ लाईट एंटरिंग युअर लेन्स ते कमी होईल, आणि पिक्चर क्वालिटी ही थोडी रिड्यूस होत असते। इट टेक्स अ बीटिंग। म्हणून मी रेकमेंड करेन की 2x च्या ऐवजी 1.4x टेली एक्सटेंडर जर तुम्ही घेतला तुमच्या लेन्ससाठी, त्यातल्या त्यात थोडं कमी नुकसान होईल तुमच्या पिक्चर क्वालिटीला, आणि त्यातल्या त्यात द अमाउंट ऑफ लाईट एंटरिंग ती थोडी ऍडजस्ट होऊ शकते। बट आय गेस एक अख्खी नवीन लेन्स घेण्यापेक्षा एक अटॅचमेंट घेऊन जर तुम्हाला इतका चांगला इफेक्ट मिळत असेल, तुम्हाला कॉस्ट बेनिफिट मिळतं आणि तुम्हाला एक्स्ट्रा टेलिफोटो तुम्हाला तेवढं मॅग्निफिकेशनही वाढवता येत असतं। पण लाईक आय सेड की तुम्हाला माहिती असलं पाहिजे, म्हणून मी सांगतोय की लाईट एंटरिंग द लेन्स कमी होईल आणि पिक्चर क्वालिटी थोडी सफर होईल। सो हा होता टेक गुरुचा आपला या आठवड्यातला एपिसोड। हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? तुमचे काही डाऊट्स असतील तर आम्हाला मेल करा techguru@ibndocument.tv वर। टेक गुरु बघून तुम्ही आता प्राइजेसही जिंकू शकतात। फक्त tech2.com वर जाऊन तुम्हाला LG चॉकलेट फोनच्या कॉन्टेस्ट मध्ये भाग घ्यायचा आहे। तिकडे जे काही प्रश्न असतील त्याचं उत्तर द्या, आणि यू कॅन विन द सुपर वाईड LG चॉकलेट फोन। किंवा मग टेक गुरुच्या फेसबुक पेजवरती जाऊनही तुम्ही टेक गुरुला फॉलो करू शकता, आणि अमृता आणि मला तुम्ही ट्विटरवरही फॉलो करू शकता। किंवा अजून एक ऑप्शन, टेक गुरुचे सगळे व्हिडिओज आता तुम्ही YouTube वरती पाहू शकता। YouTube वरती जा आणि सर्च करा टेक गुरु मराठी। पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया, तोपर्यंत स्टे कनेक्टेड।